प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता जिल्हा व विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल। मागच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुराव्याचा पेनड्राईव्ह देण्यात आला होता। दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये पेनड्राईव्हमध्ये असलेल्या पुराव्यांवरून युक्तिवाद केला जाणार आहे। श्री क्षेत्र नारायणगड आणि श्री क्षेत्र भगवानगड या दोन्ही आध्यात्मिक गडांच्या नारळी सप्ताहाची आज एकाच दिवशी सांगता होतीये। या दोन्ही सप्ताहाच्या सांगता सोहळ्यांना आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, तर नारायणगडाच्या सांगता सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या निमित्त मुंडे आणि जरांगे एकत्र येणार का हे पाहावं लागेल। उमापूर आणि बडेवाडी इथं पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या या सप्ताहांच्या सांगता सोहळ्यातून धनंजय मुंडे काय भूमिका मांडतात याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। धनंजय मुंडे दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे एकत्र एका व्यासपीठावर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। नारायणगडावरती जरांगे आणि मुंडे एकत्र येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते, त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। धनंजय मुंडे हे ओबीसी नेते आहेत, तर मनोज जरांगे मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असेल। नारायणगड आणि भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची आज सांगता होणार आहे आणि एकाच वेळी होणाऱ्या या सांगता सोहळ्याला धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत। नारायणगडावरती जरांगे आणि मुंडे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। या दोन्ही सप्ताहाच्या सांगता सोहळ्यांना आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, तर नारायणगडाच्या सांगता सोहळ्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या निमित्त नारायणगडावरती मुंडे आणि जरांगे एकत्र एका व्यासपीठावर येणार का हे पाहावं लागेल। उमापूर आणि बडेवाडी इथं पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या या सप्ताहांच्या सांगता सोहळ्यातून धनंजय मुंडे काय भूमिका मांडतात याकडेही लक्ष असेल। मुंबईतल्या दिंडोशीतल्या संतोषनगर भागातल्या राड्यानंतर झालेल्या बुलडोझर कारवाईवरून एमआयएमचे नेते